गुड मॉर्निंग मित्रांनो. आजची आमची गुड मॉर्निंग झाली आहे सुंदर मालवणमध्ये. काल रात्री आम्ही मालवणमध्ये स्टे केलं होतं आणि आजचा पूर्ण दिवस ॲडव्हेंचरने भरलेला असणार आहे. सकाळी पटापट रेडी होऊन आम्ही निघालो वॉटर स्पोर्ट्ससाठी, पण त्याआधी आम्ही चिवला बीचवर थांबलो आणि मस्त कोकण स्पेशल घावणे आणि चटणीचा नाश्ता केला. मित्रांनो, समुद्रासमोर बसून असा नाश्ता करण्याची मज्जाच काही वेगळी असते. पोटभर नाश्ता झाला आणि आता खरी धमाल सुरू झाली. एंट्री करून आम्ही छोट्या बोटीने समुद्रात उभ्या असलेल्या मेन बोटवर गेलो, कारण आमची पहिली राईड होती पॅरासेलिंग. सर्वात आधी महेंद्र गेला. त्याने याआधी पॅरासेलिंग केलं होतं, त्यामुळे तो एकदम कॉन्फिडन्स मध्ये होता. काही क्षणातच तो आकाशात पोहोचला. वरून दिसणारा निळाशार समुद्र आणि किनारा एकदम भन्नाट दृश्य. शेवटी त्याला पाण्याचं हलकसं टच करून पुन्हा वर नेलं आणि खाली आणलं. यानंतर नंबर आला विपुलचा. त्याच्यासाठी हा पहिलाच अनुभव होता. तिला चेहऱ्यावर थोडी भीती दिसत होती, पण वर गेल्यावर त्याचं हसू काही थांबत नव्हतं. त्यालाही समुद्रात डीप करून पुन्हा वर नेलं आणि मग माझा नंबर. मी आणि प्री याआधी मालवणला आलो होतो, तेव्हा मी पॅरासेलिंग केलं होतं. पण काही एक्सपिरियन्स असे असतात की प्रत्येक वेळी पहिल्यासारखेच वाटतात. वर गेल्यावर खाली दिसणारा समुद्र खरंच त्या फिलिंगला शब्दच नाहीत. पॅरासेलिंग झाल्यावर आम्ही लगेच जेटस्की राईड साठी गेलो. आधी महेंद्र, मग मी आणि शेवटी विपुल. भाई रायडर एकदम एक्सपर्ट होता. इतक्या स्पीड मध्ये जेटस्की चालवत होता की 2 मिनिट वाटलं आपण बाईकवर नाही मिसाईलवर बसलोय. पण मजा मात्र एक नंबर आली. यानंतर आली बंपर राईड. स्पीड बोट आम्हाला फुल स्पीड मध्ये फिरवत होती, कधी उजवीकडे कधी डावीकडे, आणि आम्ही फक्त ओरडत होतो. जो सर्वात जास्त आवाज करत होता तो सर्वात जास्त एन्जॉय करत होता. आता वेळ होती बनाना राईडची. ही राईड म्हणजे फुल एंटरटेनमेंट. स्पीड बोट बनाना बोटला ओढत घेऊन जाते आणि शेवटी सगळ्यांना मुद्दामून पाण्यात पाडते. आम्ही तिघही धडकन पाण्यात पडलो आणि हसता हसता पुरेवाट झाली. ही राईड पुन्हा करायला सांगितली असती तरी आम्ही लगेच तयार झालो असतो. इतक्या राईड झाल्यावर आता वेळ होती आजच्या सगळ्यात खास अनुभवाची, स्कुबा ड्रायव्हिंगची. स्कुबाची बोट समुद्राच्या डीप भागात असते, त्यामुळे आधी दुसऱ्या बोटने तिथे जावं लागतं. हे सगळं पॅकेजमध्येच इन्क्लूड होतं.